नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. आपण GS4साठी मेनली इकॉनॉमिक्ससाठी बॅच घेऊन येत आहोत आणि या बॅचमध्ये प्री आणि मेन्स हा दोन्ही पण पोर्शन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता 1 डिसेंबर आपल्या प्रिलिमची डेट आलेली आहे आणि ज्यानुसार आपण आता सध्या जे इम्पॉर्टंट मेन्ससाठी टॉपिक आहेत ते अगोदर घेणार आणि नंतर जे प्रिलिम आणि मेन्सला जे ओव्हरलॅपिंग टॉपिक आहेत ते आपण नंतर घेणार, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं वाटू नये की बाबा प्रिलिम जवळ आलेली आणि आपण मेन्सच करत आहोत असं. तर त्यानुसार आपण घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर म्हणजे हे बॅच स्टार्ट करण्याचा उद्देश काय 2020 पर्यंत नाही का मुलांना इकॉनॉमीला म्हणजे चौथा पेपर होता त्याला एकदम चांगले मार्क यायचे, पण 2020 नंतर एकीच मार्क येणं बंद झालं, म्हणजे बऱ्यापैकी कमी मार्क यायला लागले. तर याचं कारण एकच होतं की अगोदर क्वेश्चन यायचे ते आपल्या ट्रॅडिशनल सोर्सेसमधून यायचे बऱ्यापैकी, आणि नंतर हळूहळू असं झालं की MPSC YCME असो, शिवाजी युनिव्हर्सिटी असो, तेलुगू अकॅडमी असो किंवा महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे असो, इंडियन इकॉनॉमिक सर्वे असो, म्हणजे जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन वगैरे आपण म्हणू शकतो, ज्यांना की जे ट्रॅडिशनली आपण ते सोर्स मुलं जास्त वापरत नाहीत तिथून क्वेश्चन यायला लागले. तर या बॅचमध्ये आपण तोच एक प्रयत्न करणार आहोत की ज्यामध्ये पूर्ण जे सोर्सेस आहे आपण ते एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी वगैरे सोपं जाईल. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एक की तुम्ही जो आता व्हिडिओ पाहतायत की सायमल्टेनियसली काय करा, नोट्स काढत चला, रनिंग नोट्स, जेणेकरून काय होईल की तुमच्या ते एकदा हाताखालून गेल्यानंतर ते आणखी जास्त लक्षात राहील. जस्ट ऐकणं आणि पाहणं यापेक्षा हाताने लिहिणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण असं म्हणतात की आवर हँड इज मोर क्लोजर टू आवर ब्रेन दॅन आवर आईज अँड इयर्स. जोपर्यंत आपण हाताने एखादी वस्तू करत नाही प्रॅक्टिकल वगैरे तोपर्यंत ते एवढं परफेक्ट जमत नाही. तर आपण सिलेबस स्टार्ट करूया. नंतर आता फर्स्ट की आपला जो इकॉनॉमी GS4चा सिलेबस आहे, समजा GS4 जो सिलेबस आहे इकॉनॉमीचा, तर तो मेनली 2 पोर्शनमध्ये डिवायडेड आहे. एक तर मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं आहे इंडियन इकॉनॉमी. आता मॅक्रो इकॉनॉमीमध्ये पण तसं आपण टॉपिक पाहिले. आता मी काय पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही, फक्त एक हेडिंग सांगतो आज, आणि जसा एक टॉपिक आपण घेत जाऊ तसं आपण मी एक सिलेबसचा तुम्हाला पॉईंट डिकोड करत जाईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता इथे सिलेबस जरी इंग्लिशमध्ये असला तरी तुम्ही तो मराठीमधून पाहू घ्या. आता पहिलं आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे याच्यामध्ये नॅशनल इन्कम असो, GDP GNP वगैरे आपण स्टडी करणार. दुसरं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण इंडिकेटर्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असतं, याच्यामध्ये मग ते ग्रीन GDP SDG वगैरे हे पाहणार आपण. नंतर दुसरे फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याच्यामध्ये पण खूप साऱ्या पोर्शन आहेत ते नंतर पाहणार आपण. नंतर आता पब्लिक फायनान्स वगैरे हे टॉपिक आहेत. नंतर मनी आहे, नंतर इंटरनॅशनल ट्रेड, इंटरनॅशनल कॅपिटल. तर हे सगळे आपण नॉर्मली मॅक्रो इकॉनॉमिक्स अंडर येतात. आणि दुसरं इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीमध्ये एक इंडियन इकॉनॉमिक ओव्हरव्ह्यू आहे. नंतर दुसरं ॲग्रिकल्चर म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर वगैरे. नंतर कॉर्पोरेशन म्हणजे जे सहकार वगैरे म्हणतो, मॉनिटरी फायनान्शियल सेक्टर वगैरे असे काही टॉपिक आहेत. नंतर पब्लिक फायनान्स असो, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतर इंडस्ट्री, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, नंतर इंटरनॅशनल ट्रेड, इकॉनॉमी इन महाराष्ट्र, आणि दुसरं ॲग्रिकल्चर इन जनरल, नंतर आणि PDS म्हणजे फूड न्यूट्रिशन वगैरे. तर आता हे पूर्ण इकॉनॉमीमध्ये आपला हा पोर्शन 2 याच्यात डिवाइड आहे. आता आपण स्टार्ट करूया फर्स्ट जिथून स्टार्ट होतं आपलं मॅक्रो इकॉनॉमी, त्याच्यामध्ये 1.4 मनी टॉपिक. आता याच्या सिलेबसमध्ये काय, आता मी तुम्हाला हा टॉपिक डिकोड करतो. आता फर्स्ट आहे ते फंक्शन ऑफ मनी. आता मनीचे फंक्शन. दुसरं येते बेस ऑफ मनी. फंक्शन म्हणजे मनी काय कार्य करतो वगैरे. दुसरा बेस ऑफ मनी, नंतर हाय पॉवर्ड मनी, नंतर क्वांटिटी थेरी ऑफ मनी. आता याच्या बेस ऑफ मनी पाहणार आपण, हाय पॉवर्ड मनी पाहणार, क्वांटिटी थेरी ऑफ मनी म्हणजे मनीचे वेगवेगळे थेरी पाहणार, नंतर मनी मल्टिप्लायर हा काय कन्सेप्ट आहे तो पाहणार. नंतर आता पुढचं आहे ते मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी थेरीज ऑफ इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रिलिमला तर जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि याच्या थेरीज पण येतात. नॉर्मली आपल्या कन्व्हेन्शनल सोर्सेसमध्ये त्या थेरीज कव्हर नाही येतात, ते थेरी पण आपण कव्हर करणार. यामध्ये क्वेश्चन आलेले आहेत याला. तर नंतर दुसरं आहे ते आता कंट्रोल, इन्फ्लेशन कंट्रोल करतात त्यासाठी एक मॉनिटरी पॉलिसी असते आणि दुसरी फिस्कल पॉलिसी. तर आपल्याला माहिती आहे मॉनिटरी पॉलिसी ते RBI कंट्रोल करते, फिस्कल पॉलिसी असते ते गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. आता फर्स्ट स्टार्ट करूया आपण पैशाची व्याख्या. आता पैशाची व्याख्या आहे ना नॉर्मली 2 याच्यामध्ये डिवाइड केलेली. एक तर कार्य आधारित म्हणजे फंक्शन पैसा काय करतो, आणि दुसरं स्वीकृती म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी, लोक कसे ऍक्सेप्ट करतात वगैरे. तर कार्य आधारित ना 2 थिंकर्स आहे, एक तर वॉकर आणि इली. दुसरं आहे ते स्वीकृती म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी. याच्यामध्ये 4 आहेत, एक रॉबर्टसन आहे, सेलिग्मन आहे, केन्स आहे, हॉटरे, आणि एक थिंकर आहे तर क्राउथर. तर यांनी काय केलेलं आहे, बोथ म्हणजे जे फंक्शन आणि कार्य ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र आणून क्राउथरने वेगळी डेफिनेशन दिली. आता इथं आपण 2-3 सोर्समधून एक डेफिनेशन सगळ्या एकत्र केल्या, जवळपास एक 7-8-9 डेफिनेशन आहेत.
तर आता तुम्ही म्हणाल की एवढं मोठं आहे 1Y11 एवढं मोठं डेफिनेशन कसं लक्षात ठेवणार वगैरे, तर डेफिनेशन पूर्ण लक्षात ठेवायची नाही, फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे. कारण एक जर कीवर्ड लक्षात ठेवला तरी तुम्हाला कळलं पाहिजे त्या कीवर्डवरून की कोणत्या सायंटिस्टची ती डेफिनेशन आहे, तेवढंच आपला पर्पज आहे. आता फर्स्ट बघा रॉबर्टसन, आता मी फक्त डेफिनेशन वाचून सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्यातला कीवर्ड काय लक्षात ठेवायचा बघा. रॉबर्टसनने काय म्हणले की विनिमयाचे माध्यम किंवा इतर व्यावसायिक देणी देण्याचे साधन म्हणून जी सर्व स्वीकार्य असते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता इथं कीवर्ड आहे सर्व स्वीकार्य, म्हणजे पूर्णपणे ऍक्सेप्टेबल, आणि जर इंग्लिशमध्ये पाहिलं तर वाईडली ऍक्सेप्टेड. कळलं, म्हणजे एखाद्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला सर्व स्वीकार्य किंवा इंग्लिशमध्ये जर वाईडली ऍक्सेप्टेड असा जर वर्ड आला तर डायरेक्ट लिहून टाकायचं हे रॉबर्टसनची डेफिनेशन. आता दुसरं येते डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शलने काय कोणती डेफिनेशन पूर्ण वाचतो मी तुम्हाला बघा. कोणत्याही शंकेशिवाय किंवा विशेष चौकशीशिवाय ज्या वस्तूचा उपयोग वस्तू किंवा सेवाची खरेदी किंवा खर्च देण्यासाठी केला जातो अशा सर्वसाधारण चलनातील वस्तूंचा समावेश पैशामध्ये होतो. कळालं, तर इथं कीवर्ड तुमच्या स्वतःच लक्षात दिले. आता कोणत्याही शंकेशिवाय किंवा विशेष चौकशीशिवाय, आता ही पण याच्याविषयी की ऍक्सेप्टेबलवर डेफिनेशन, पण आपल्याला कीवर्ड लक्षात ठेवायचे. जर शब्दामध्ये आलं कोणत्याही शंकेशिवाय किंवा विशेष चौकशीशिवाय, आता जो मार्शल वगैरे असतात ते काय पॉवरफुल असतात, ते काही कोणतीही शंका वगैरे चौकशी वगैरे करत नाहीत असं लक्षात ठेवा. म्हणजे मार्शल शब्द आला की हा वर्ड आला की ती डेफिनेशन. कळालं. दुसरं आता प्रो सेलिंगमन, तिसरा डेफिनेशन आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा सार्वत्रिक स्वीकृती असलेली कोणती वस्तू म्हणजे पैसा होय. आता ही पण ऍक्सेप्टेबल बेस डेफिनेशन आहे. तर कीवर्ड लक्षात ठेवा याच्यामध्ये सार्वत्रिक स्वीकृती किंवा जनरल ऍक्सेप्टेबिलिटी. कळलं, यावरून तुम्हाला लक्षात येईल. नंतर फेडरिक बेनहॅम, आता ही पण इम्पॉर्टंट डेफिनेशन. यांनी काय केलं, वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात प्रत्येक जण तिचा स्वीकार करतो अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता इथे दोन गोष्टी इथं कीवर्ड मधले, एक मोबदल्यात आणि तिचा स्वीकार. ही डेफिनेशनमध्ये वर्ड दिसले की लिहून टाकायचं, ते कोणाचं फेडरिक बेनहॅमचं. दुसरं आता F.A. वॉकर. F.A. वॉकरने काय केले, पैसा जे कार्य करतो म्हणजे पैसा होय, म्हणजे पैसा जे काम करणार तोच पैसा होय. कळलं. आता ही फेमस डेफिनेशन आहे, मला वाटतं याच्यावर प्रिलिमला एक क्वेश्चन येऊन गेलेलं आहे, तर हे लक्षात ठेवा. नंतर प्राध्यापक क्राउथर. आता क्राउथरने काय केले, विनिमयाचे माध्यम म्हणून तसेच मूल्य ठरवण्याचे व मूल्याचे संग्रहण करण्याचे कार्य करणारी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. कळलं. तर याची आता आपण वरच पाहिलं क्राउथरने काय केलेलं आहे, याच्या डेफिनेशनमध्ये नाही का बोथ ऍक्सेप्टेबिलिटी आणि त्याचे फंक्शन या बेसिसवर हे डिफाईन केले. तर इथं त्याचे बघा विनिमयाचे माध्यम म्हणजे एक्सचेंज, मूल्य ठरवण्याचे वगैरे, आणि मूल्य संग्रहण म्हणजे त्याचं स्टोअर व्हॅल्यू त्याची काय हे ठरवण्याचे डेफिनेशन क्राउथरने दिलेली. तर ह्या कीवर्ड्सवरून तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. आता प्राध्यापक केली बघा, वर आपण पाहिलं की ही पण ऍक्सेप्टेबल डेफिनेशन. याच्यामध्ये लक्षात ठेवा विनिमयाचे माध्यम व्याख्या कशी केली, विनिमयाचे माध्यम म्हणून किंवा जी वस्तू हस्तांतरित होत असते आणि कर्ज फेडीसाठी जी वस्तू सर्वसाधारणपणे स्वीकारली जाते ती वस्तू म्हणजे पैसा होय. आता इथं दोन लक्षात गोष्टी, एक विनिमयाचे माध्यम म्हणजे एक्सचेंज ॲज अ एक्सचेंज म्हणून विनिमय, आणि दुसरं म्हणजे कर्जफेडी म्हणजे तुम्ही डेप्ट वगैरे म्हणू शकता इंग्लिशमध्ये, की कर्जफेडीसाठी जी वस्तू आपण वापरतो किंवा तिथे ऍक्सेप्टेबल दोन्ही पार्टीला, तिला आपण काय म्हणणार की पैसा म्हणणार. आता पुढचं आहे केन्स. केन्स आहे ना, केन्सने काय केलेलं आहे, आता केन्समध्ये बघा जे दिल्यामुळं कर्जाचे करार किंमत करार पूर्ण केले जातात किंवा ज्याच्या स्वरूपात सामान्य खर्च शक्तीचा संचय केली जातो अशी वस्तू म्हणजेच पैसा होय. आता इथं कीवर्डमध्ये लक्षात ठेवायचं फक्त कर्ज करार आणि किंमत करार पूर्ण करण्याची वस्तू आली ते लक्षात लक्षात आलं की तिथं लक्षात ठेवायची ही डेफिनेशन कोणाची, केन्सची डेफिनेशन. कळालं. नंतर दुसरं आता हॉटरे. आता हॉटरे ना थोडी हटकी डेफिनेशन दिलेली. आता जी वस्तू स्वीकारण्यास प्रत्येक व्यक्ती कायद्याने, बघा शब्दाला कायद्याने म्हणजे ती कोणाची, हॉटरेची. लक्षात ठेवा कीवर्ड, हे कीवर्ड जसे तुम्ही लक्षात ठेवणार कायद्याला म्हणजे हॉटरे, पूर्ण डेफिनेशन लक्षात ठेवायची गरज नाही. बांधील असते अशी वस्तू किंवा ज्या वस्तूला पैसा म्हणून कायदेशीर मान्य मिळते अशी वस्तू म्हणजेच पैसा होय. कळालं. आता पुढचं आता इम्पॉर्टंट, आता सिलेबसचा आपला एक पॉईंट. आता पहिले फंक्शन ऑफ मनी किंवा पैशाचे कार्य. आता पैशाचे कार्य आहेत ना तीन याच्यामध्ये डिवाइड, एक प्रायमरी फंक्शन, दुसरं सेकंडरी फंक्शन आणि तिसरं कंटिंजंट फंक्शन. आता प्रायमरी म्हणजे प्राथमिक किंवा मूलभूत किंवा फंडामेंटल म्हणतात त्याला, दुय्यम म्हणजे सेकंडरी, आणि तिसरं आहे ते पैशाचं अनुवंशिक कार्य. कळलं. आता प्रायमरीमध्ये ट्रिक लक्षात ठेवा MM. आता ही सगळीकडे दिलेली आपल्या इव्हन डेस्ले सरांच्या पुस्तकामध्ये पण दिलेली की बाबा मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे मीडियम MM, दुसरं त्यालाच आपण मराठीमध्ये विनिमयाचे माध्यम किंवा मूल्यमापनाचे महत्त्व. कळलं. तर याच्यामध्ये MM जर तुम्हाला MM जिथं मिडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू आले लक्षात ठेवायचं हे प्राथमिक फंक्शन आहे म्हणजे बेसिक फंडामेंटल फंक्शन आहे. दुसरं दुय्यम म्हणजे आता सेकंडरी, तेवढं इम्पॉर्टंट नाही. सेकंडरी म्हणजे काय, स्टोअर व्हॅल्यू
म्हणजे मूल्याचं संग्रहण करणं, जसं की संपत्ती साठा करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण कसं पैसा हा अविनाशकारी, म्हणजे तो खराब वगैरे होत नाही, म्हणून संपत्तीमध्ये आपण तो साठवून ठेवू शकतो. दुसरं येतं विलंबित देणे साधन, म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर पेमेंट, म्हणजे जे घेतलेले कर्ज वगैरे किंवा उधारी असेल ते पुन्हा नंतर देण्यासाठी किंवा आपण पुढे चालून देण्यासाठी पण ॲज अ डेफर्ड पेमेंट म्हणून पैशाचा वापर करतो, आणि ते काय सेकंडरी फंक्शन म्हणजे दुय्यम कार्य. कळालं. दुसरं येते पैशाचं आता अनुंशिक कार्य किंवा कंटिजेंट फंक्शन ऑफ मनी. आता इथं काय आहे की एक बोल्ड म्हणून ट्रीट आहे, पण त्याच्यामध्ये 4च फंक्शन होतात, पण इथं 6 फंक्शन. मी सांगतो तुम्हाला एक काय ते. बोल्ड म्हणजे बी म्हणजे बेसिस ऑफ क्रेडिट आहे, ओ म्हणजे ऑप्शन ऑफ बिअर आहे, एल म्हणजे लिक्विडिटी ऑफ वेल्थ आहे, डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन इन्कम आहे. आता मराठीमध्ये सांगतो तुम्हाला, एक पत पैशाचा आधार, पर्यायी निर्माता, म्हणजे एकाच पैशाने ऑप्शन असतात, ही वस्तू घ्यायची ती वस्तू घ्यायची, म्हणजे हे पर्यायी ऑप्शन आहे. नंतर संपत्तीची तरलता, म्हणजे आपण एखाद्या समजा आपल्याकडे एखादी बाईक वगैरे असो, संपत्ती तरलतामध्ये ते आपण विकून डायरेक्ट ते पैशामध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे पैशाचं एक थर्ड म्हणजे एक कंटिजेंट फंक्शन असल्यासारखं. नंतर किमती यंत्र, म्हणजे बेसिस ऑफ प्राइस मेकॅनिझम, एखाद्या वस्तूची प्राइस वगैरे ठरवण्यासाठी पण पैसा इम्पॉर्टंट आहे. नंतर हिशोबाचे एकक युनिट, म्हणजे उत्पन्न खर्च याचं युनिट किंवा हिशोब करण्यासाठी पण पैशाचं इम्पॉर्टंट आहे. आणि पैशाचे गतिमान कार्य, तर हे लक्षात ठेवा, गतिमान म्हणजे डायनॅमिक फंक्शन ऑफ मनी. आणि यावरच 2023ला MCQ येऊन गेला. आता प्रॉब्लेम असा झाला की आता हे बोल्ड आहे ना, बोल्ड, तर आतापर्यंत मुलांना हे कंटिजेंटमध्ये फक्त BOLD एवढेच फंक्शन माहीत होते, आणि खालचे 3 फंक्शन आहेत ते ॲडिशनल YCMO आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये दिलेले आहेत. तर ते माहीत नसल्यामुळे आता लगेच मी तुम्हाला खालचा MCQ देतो, 2023चा बघा खालचा MCQ, तुम्हाला लगेच कळेल की काय झालं. आता बघा, पैशाचे कार्य या संदर्भात पुढीलपैकी कोणतेही विधान चुकीचं विचारलं आपल्याला. एकतर काय, विनिमयाचे माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य, तर लगेच तुम्हाला वर बघा इथं कळेल की विनिमयाचे माध्यम किंवा मीडियम एक्सचेंज हे प्रायमरी कार्य, दुय्यम कार्य नाही, म्हणजे हे स्टेटमेंट तर चुकलं. कळलं. मग हे चुकलं म्हणजे काय, हे बी चुकलं आपल्याला चुकीचंच सापडायचं आहे. तर आणि दुसरं स्टेटमेंट आहे की पॉल इंजिंग यांच्या मते दुय्यम स्वरूपाचे कार्य ही गतिशील कार्य आहेत. कळलं. आता दुय्यम स्वरूपाचे, आता आपल्याला पॉल इंजिंग सायंटिस्ट माहीत नाही, पण त्यांनी काय दिलंय की दुय्यम स्वरूपाचे कार्य म्हणजे जे गतिशील कार्य त्यांनी दुय्यम स्वरूपाचे, आणि इथं पाहिले जर वरच बघितलं आपण, पैशाचे गतिमान कार्य काय दुय्यम स्वरूपाचे नाही, ते कंटिजेंट फंक्शन, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचे. आता आपल्याला चुकीचं विचारले म्हणजे याचं उत्तर काय, A आणि B. कळालं. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे. विनिमयाचे माध्यम हे पैशाचं दुय्यम कार्य नाही, तर ते प्रथम कार्य, आणि पॉल इंजिंग यांच्यामध्ये पैशाचे दुय्यम स्वरूपाचे कार्य हे गतिशील कार्य, तर ऍक्च्युली दुय्यम स्वरूपाचे कार्य नाही, तर ते कोणते इथं कंटिजेंट फंक्शन आहे गतिशील करण्याचं. कळालं. आता तिसरं म्हणजे 2022ला आणखीन एक MCQ येऊन गेला. आता त्यावेळेस सोपा क्वेश्चन होता बघा. आता मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे. मूल्यमापनाचे साधन म्हणजे बघा इथं काय की मेजर ऑफ व्हॅल्यू. आता हे पैशाचं प्राथमिक कार्य म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे, आणि मूल्यमापनाचे साधन हे पैशाचं दुय्यम कार्य हे चुकीचे, म्हणून याचं A बरोबर आहे, फक्त दुसरं चुकीचे. आणि तिसरं बघा 2021ला, पण तुम्हाला एक ट्रेंड कळाला 2023ला थोडं अवघड क्वेश्चन, आणि 2023चा क्वेश्चन बघा हा आउट ऑफ बॉक्स आहे. पॉल इंजिंग मध्ये दुय्यम स्वरूपाचे कार्य गतिशील, तर हे आपल्या ट्रॅडिशनल सोर्समध्ये नाहीये, पण हे दिलेलं आहे. YCMO आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस कंटिजेंट फंक्शन वगैरे दिले, तर त्यांनी एवढे मोठे फंक्शन दिले, आणि त्याच्यामध्ये पैशाचं गतिमान कार्य. जर तुम्हाला माहित असतं तर हा तुमचा क्वेश्चन बरोबर आला असता. कळालं. आता याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन कुठून येणार ते पण सांगतो लगेच. नंतर आता मूल्यमापनाचे साधने पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य होते ते प्राथमिक कार्य आपण पाहिलं. आता पण काय झालं माहिती आहे का की आपला जो ट्रॅडिशनल सोर्सेस वगैरे आहेत किंवा ट्रॅडिशनल बुक्स आहेत त्याच्यामध्ये पुस्तकाचे फक्त 3च कार्य आहेत, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि पैशाचे अनुंशिक कार्य किंवा कंटिजेंट फंक्शन. तर याच्यानंतर आता पैशाचं जो पुढचं आहे बघा तांत्रिक कार्य. आता पैशाचे नाही का अर्थव्यवस्थेनं पैशाचे 2 याच्यामध्ये पैशाचे कार्य 2 आहेत, एक तर तांत्रिक कार्य किंवा गतिमान कार्य. कळलं. तांत्रिक कार्यामध्ये तर सेमच आहे, जे प्रायमरी मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्यमापनाचे कार्य किंवा त्याला आपण मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणतो, नंतर विनिमयाचे साधन किंवा माध्यम, नंतर विलंबित देणे म्हणजे डिफॉल्ट पेमेंट देण्याचे कार्य साधन किंवा आणि मूल्य संचन, ही सगळे काय आहेत त्याची तांत्रिक कार्य आहेत. जर MCQ आला आपल्याला की बाबा पैशाचे तांत्रिक कार्य कोणते येतात हे लक्षात ठेवा. प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही मिळून हे तांत्रिकमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. दुसरं आहे आता पैशाचे गतिमान कार्य, जेणेकरून इकॉनॉमी मूव्ह होते म्हणजे चालू राहते, ते पैशाचे गतिमान कार्य. याच्यामध्ये पैशाचे 2 कार्य आहेत, एक उत्पादन आणि रोजगार बदल घडवून येणं. आता उत्पादन आणि रोजगार बदल घडवून येणं, आणि दुसरं म्हणजे सेवा किमती ठरवणं आणि उत्पन्न वाटप करणं. आता उत्पन्न आणि रोजगारात पैसा कसा घडून म्हणजे बदल कसा आणतो लक्षात ठेवा. जसं की किमती म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढू लागली की उत्पादन पण वाढतं, रोजगार पण वाढतो, आणि लोक इन्व्हेस्टमेंट पण जास्त करतात. म्हणजे कळालं की पैसा आहे ना, पैसा इकॉनॉमीला मूव्ह कसा करतो, तर याचं हे इम्पॉर्टंट म्हणजे पैसा इकॉनॉमीला गतिमान करतो, त्याच्यामुळे याला पैशाचे गतिमान कार्य. तसंच पैशाचा वापर करून नाही का अर्थव्यवस्था गतिमान करतात. दुसरं नाही का सेवा किमती ठरवणं किंवा
उत्पन्न वाटप करणं. आता सेवा किमती ठरवणं म्हणजे काय की जर एखादी सेवा दिली, कुणी आता एखादं पार्सल वगैरे डिलिव्हर केलं, काय केलं, तर त्यासाठी प्राईस कसं आहे काय, आता हे ठरवण्याचं काम सुद्धा पैशामधूनच करू शकतो आपण. आणि हे काय आहे की पैशाचं गतिमान कार्य. दुसरं आता उत्पन्न वाटप म्हणजे तुम्हाला एखाद्याला इंटरेस्ट भेटत असेल किंवा काही दुसरे काही बेनिफिट्स असेल, रेंट्स वगैरे भेटत असेल, तर हे पण आपण पैशामार्फत करतो. आणि हे काय आहे की गतिमान कार्य, हे लक्षात ठेवा, पैसे गतिमान कार्य. आता इथंच आता पाऊल फंक्शनमध्येच आणखी नाही का, आता हेच टेक्निकल आणि जे पैशाचे गतिमान कार्य होतं, तर यालाच नाही का पाऊल एन्झिंग यांनी दुसऱ्या एक ऑप्शनने त्यांनी डिवाइड केले पैशाचे. एक स्टॅटिक फंक्शन आणि दुसरं डायनामिक फंक्शन किंवा गतिमान फंक्शन. स्टॅटिक म्हणजे तेच येतात चार, की मेजर ऑफ व्हॅल्यू असो, मेडियम ऑफ एक्सचेंज असो, किंवा स्टोअर ऑफ व्हॅल्यू असो, मेजर ऑफ पोस्ट पेमेंट डिफर्ड असो, फक्त त्यांनी शब्द वेगवेगळे यूज केलेत. आणि डायनामिक फंक्शनमध्येच त्यांनी की जे इकॉनॉमीला इन्फ्लुएन्स करतात सिस्टीम बाय इन्फ्लुएन्सिंग, त्याचे प्राईस असो, लेवल असो, इंटरेस्ट रेट, त्याचं इन्कम डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळ्या गोष्टी हे करणं. तर पॉल इंजिंगची आणि यावरच आपल्याला 2023ला एक क्वेश्चन येऊन गेलं. तर हे अशा प्रकारे पैशाचे आपण काय केले की पैसा जो फंक्शन आहेत पैशाचे 3 याच्यामध्ये डिवाइड केले, की नॉर्मली जे आपल्याला माहीत होते आपल्या याचे आणि जे खालचे ते आपल्या सोर्समध्ये नाहीत, पण ज्यावेळेस 2023मध्ये जस्ट थोडा एक टच करून एमपीएससीने थोडा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्या पुढे मला असं वाटतं की तांत्रिक कार्य कोणते आहेत, तर यावर क्वेश्चन वगैरे विचारू शकतात. बऱ्यापैकी आपल्याला पैशाचे कार्य तर माहिती आहेत, पण नेमकी तांत्रिक टेक्निकल कोणते कार्य आहेत हे माहीत नाहीत. तर यासाठी हे डिव्हिजन महत्त्वाचं राहील. आता याच्यानंतर पुढचा पोर्शन आपण घेणार आहोत तो आहे की पैशाचा पुरवठा किंवा मनी सप्लाय आणि मनी मल्टिप्लायर काय आहेत. आता नॉर्मली आता हे 2 चार्ट आहेत डेसले सरांच्या बुक्समधून घेतलेले आपण. तर पैशाचा पुरवठा कसा असावा किंवा कसा मोजावा यासाठी आतापर्यंत एक रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं एक कमिटी वगैरे 1961 मध्ये इस्टॅब्लिश केली होती. 1977ला एक गट आणि 1998ला एक गट इस्टॅब्लिश केला होता. तर जो 77चा होता ना, तर जुनी पद्धत होती आणि 1998ची होती ना नवी पद्धत होती. आता जुन्या पद्धती कोणाच्या अंडर होती, तर ती घोष M.L. घोष यांच्या अंडर होती. आणि त्यांनी काय केलं होतं, पैशाच नाही का 5 याच्यामध्ये डिवाइड केलं होतं, M0, M1, M2, M3 आणि M4 मध्ये. तर M0 मध्ये काय, आता M0 आणि जो नवीन पद्धत आहे रेडीची याच्यामध्ये दोघांमध्ये पण M0 सेमच आहे. तर M0 म्हणजे काय की जो रिझर्व्ह बँकेकडील मनी, रिझर्व्ह बँकेचा बँकेतील बँकांचा ठेवी, म्हणजे बँका ज्या रिझर्व्ह बँकेत पैसे ठेवतात तो ठेवी, नंतर बँकेकडील रोख साठा म्हणजे बँक जे स्वतःकडे पैसे ठेवतात तो, आणि लोकांजवळ चलनी नोटा वगैरे नाणी आणि रिझर्व्ह बँकेतील तर ठेवी. तर ह्या सगळ्या आहेत ना, तर ह्या सगळ्या M0 मध्ये येतात. नंतर M1 मध्ये जो लोकांकडील पैसा आहे लोकांकडे पैसा आहे ना, याच्यामध्ये नाही का लोकांजवळ चलनी नोटा असो किंवा नाणी असो, लोकांजवळ म्हणजे लोकांनी बँकेत ठेवलेले पैसे वगैरे असो असे पैसे, आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी वगैरे. तर M0 ना याला आपण नॅरो मनी पण म्हणतो, कारण हे डिमांड वगैरे डिमांड डिपॉझिट वगैरे या टाईपमध्ये ठेवला किंवा टर्म डिपॉझिटमध्ये असतात, पण पूर्ण डिपॉझिट यामध्ये कव्हर करत नाहीत, त्यामुळे याला आपण नॅरो मनी म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि M2 आता M1 प्लस, आता पोस्ट ऑफिसमध्ये आता जुनी सिस्टीममध्ये पोस्ट ऑफिसमध्ये बी बचत ठेवी वगैरे असेल तर त्याला आपण M2 म्हणायचो. आणि M3 म्हणजे काय, M1 प्लस बँकेमधील मुदत ठेवी म्हणजे काय टर्म डिपॉझिट वगैरे. आणि M4 म्हणजे काय, M3 प्लस पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी पूर्ण ठेवी, वर फक्त आपण बचत ठेवी. तर हे काय होतं माहिती काय, जुनं क्लासिफिकेशन होतं, हे आउटडेटेड आहे. आता एमपीएससी विचारू शकते पण हे आता यूज करत नाही. काय झालं, नंतर रेड्डी गट आला. रेड्डी गटाने काय केलं बघा, M0 आपण जे पाहिलं ते सेम आहे, M1 पण सेम आहे, फक्त इथं काय केलं M2 आणि M3 मध्ये चेंज केले. आणि जो हे M4 तो यांनी एकदम कॅन्सलच करून टाकला. यांनी फक्त 4च याच्यामध्ये डिवाइड केलं. आणि जो अगोदरचा घोष गट होता तर यांनी 5 याच्यामध्ये डिव्हिजन केलं होतं. आता यांनी मग काय केलंय की M2 मध्ये M1 प्लस, आता यांनी 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी म्हणजे टर्म डिपॉझिट प्लस बँकांनी विकलेली इतर चालू ठेवी लक्षात ठेवा. याच्यामध्ये M2 म्हणजे फक्त 1 वर्षापर्यंतचा ठेवी येतं, आणि ज्यावेळेस M3 येतं ना ते 1 वर्षापेक्षा जास्त ठेवी येतं. कळलं, एवढा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आणि बाकी मग ते लिक्विडिटी स्टॉकमध्ये L1 मध्ये जे आता यांनी इथं वर नाही केलं, ते खाली काय केलं M3 प्लस पोस्ट ऑफिसमध्ये आणि राष्ट्रीय बचत वगैरे ठेवी ते L1 मध्ये ठेवल्या. तसं ते L1 L2 वगैरे असे त्यांनी डिव्हिजन केलेले. आता आपल्याला महत्त्वाचा पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे तो मॉनिटरी बेस. आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे. तर जो आपण M0 पाहिला, इथं पण M0 पाहिला, इथं पण M0 पाहिला, वर पण घोषच्या याच्यामध्ये, तर M0लाच आपण मॉनिटरी बेस म्हणतो, लक्षात ठेवा. आणि M0 पासूनच जे पुढचे M1 M2 M3 वगैरे अशा मनी तयार होतात, त्यालाच मनी सप्लाय वगैरे म्हणतात. आता खाली एक डायग्राम दिलेली बघा. आता जसं M0 आहे ना, याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेतील ठेवी वगैरे आपण ऑलरेडी बघितले. नंतर लोकांनी बँकाजवळ चलनी नोटा वगैरे असतील तर ह्या सुद्धा M0 मध्येच येतात. रिझर्व्ह बँकेतील इतर
ठेवी या पण M0 मध्ये येतात. नंतर M1 मध्ये पण बँकेतील मध्ये इतर ठेवी वगैरे. ते एक लक्षात ठेवा, M0 जेवढा मोठा ना तसं M1 नंतर M2 M3 वगैरे वाढत जातात. एवढं आता हे चार्ट तुम्ही पाहून घ्या, हे माहितीच आहे, याच्यात काय विशेष एक्सप्लेन करण्यासारखं नाही. असं फक्त M2 आहे ना याच्यामध्ये बँकेतील 1 वर्षापर्यंतच्या ठेवी येतात आणि M3 ना याच्यामध्ये बँकेतील 1 वर्षापेक्षा जास्त ठेवी येतात. हे कळलं. आता इथं लगेच मी क्वेश्चन घेतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आतापर्यंत बघा पैशाचा इथं गुणांक म्हणजे मनी मल्टिप्लायर, आता हे पुढे येईल, तो कशावर अवलंबून आहे तर आता हे राखीव पैसा म्हणजे जो M0 आहे ना, M0 किती तो सप्लाय करतो यावरून तो पैसा मल्टिप्लाय होत जातो. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, पुढे येईल ते. हा MCQ. नंतर बघा खालीलपैकी कोणते विधान आहे उच्च शक्ती म्हणजे हाय पॉवर्ड. M0 आहे ना त्यालाच रिझर्व्ह मनी, हाय पॉवर्ड वगैरे मनी म्हणतात. तर त्यांनी दिलंय की उच्च शक्ती संज्ञाचे वर्णन काय करतं, तर याच्यामध्ये नाही का फक्त बघा हे अर्थव्यवस्थेतील पैशाचा असा भाग जो राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह मनी ना त्यालाच आपण काय म्हणतो उच्च शक्ती म्हणतो. कळलं. तर याच्यानंतर नाही का पुढचं बघा, आता इथं खाली तुम्हाला पॉईंट कळलं बघा. M0 म्हणजे काय की त्यालाच मनी बेस म्हणतात, मॉनिटरी बेस, रिझर्व्ह मनी किंवा त्याला हाय पॉवर मनी, उच्च शक्तींचा मनी. कळलं. तर यावरून तुम्हाला ते वरचे दोन्ही MCQ सुटतात. आता याच्यामध्ये नाही का M0 पैशाची ज्यावेळेस मागणी आणि पैशाचा जवळ पुरवठा म्हणजे काय की M1 M2 3 वगैरे ठरवतात. म्हणजे M0 म्हणजे काय की पैशाची मागणी आणि पुरवठा म्हणजे काय M1 M2 3 वगैरे हे ठरवतात. आता M1 लाच नॅरो मनी म्हणतात. तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये काय होतं, फक्त काय बँकेजवळ किंवा डिमांड डिपॉझिट म्हणजे टर्म डिपॉझिट वगैरे असो ना तेवढेच याच्यामध्ये ठरवतात. आणि बचत ठेवी, चालू ठेवी वगैरे असे मोजत असल्यामुळे या ठेवीची पतनिर्मिती क्षमता तुलनेने कमी असल्यामुळे M0 संकुचित किंवा नॅरो मनी म्हणतात. आणि M3 ना याला ब्रॉड मनी म्हणतात. कशामुळे, कारण याच्यामध्ये नाही का M3 संकल्पनेत बँकेकडे सर्वच ठेवी मोजतात, एवढा डिफरन्स आहे. आणि पत निर्मितीमध्ये याचा मोठा आवाक असल्यामुळे M3ला विस्तृत पैसा असे पण म्हणतात किंवा ब्रॉड मनी म्हणतात. नंतर पुढे आता मनी मल्टिप्लायर, हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता याच्यावर खूप वेळा क्वेश्चन येतात मनी मल्टिप्लायर म्हणून. तर मनी मल्टिप्लायर म्हणजे काय लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमधील नाही का उच्च शक्तीचा जो पैसा म्हणजे हाय पॉवर मनी किंवा त्याला M0 मनी याच्यामध्ये होणारा बदल व त्याचा परिणाम म्हणजे M0 मध्ये इकॉनॉमीमध्ये काय बदल होतो त्याचा एकूण देशाच्या एकूण चलनफुगवट्यात झालेला बदल याचे गुणोत्तर म्हणजेच पैसा गुणांक होय. आता खाली एकदम हे दिले बघा, मनी मल्टिप्लायरचं एक फॉर्म्युला दिल्यासारखं बघा. खाली पायाभूत दिसतोय रिझर्व्ह मनी म्हणजे M0 आणि वर येते पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय, त्यालाच आपण स्मॉल m म्हणजे याच्यामध्ये कॅपिटल M डिवायडेड बाय M0. आता हे लक्षात ठेवा, मी साधं तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा माझ्याकडे 1000 रुपये समजा आणि मी बँकेमध्ये टाकले, तर बँक काय करते त्यातले थोडेफार पैसे स्वतःकडे ठेवते आणि ते एखाद्या थर्ड माणसाला वगैरे एखाद्या माणसाने बँकेकडून म्हणजे त्याच पैशातून तो कर्ज घेऊ शकतो. म्हणजे माझे 1000 रुपयेच आहेत, पण तो पैसा काय मला बी समाधान आहे की माझी बँकेत येत आणि तो पैसा पण तो माणूस 1000 रुपये बँकेकडून त्याने समजा कर्ज घेतलं, तो 1000 रुपये घेऊन कुठेतरी तो इन्व्हेस्ट करणार, कुठेतरी काही करणार आणि तो त्या पैशापासून काही आणखीन पैसे कमवणार. म्हणजे जो पैसा बँकेकडे जातो आणि तो थर्ड पर्सनला आणखीन तो पुढे करतो, म्हणजे जेणेकरून एकच पैशाकडून म्हणजे माझ्याकडे पैसा आहे, तुम्हाला समाधानी बँकेत आहे, बँकेने तो कोणाला तरी म्हणजे पैसा सेमच आहे पण त्याचं मनी मल्टिप्लाय व्हायला लागलं. कळलं. म्हणजे माझे 1000 रुपयेच बँकेत येत आणि ते 1000 रुपये बँकेने थर्ड पर्सनला लिहित आणि थर्ड पर्सन तोच पैसा वापरतोय आणि थर्ड पर्सन तोच पैसा वापरून नाही का पैशाने पैसा आणखीन तो इम्प्रूव्ह करत म्हणजे पैशाला पैसा लागत असलेलं सारखं आहे, वाढत चाललेलं आहे. म्हणजे मनी मल्टिप्लाय होत चाललंय. कळलं. तर यालाच मल्टिप्लाय म्हणतात. आता जेवढा एक लक्षात याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट आहे, जेवढा जास्त पैसा बँकेकडे येईल तेवढाच बँक जास्त पैसा समोरच्या माणसाला कर्ज वगैरे देईल आणि तेवढा पैसा इकॉनॉमीत खेळत राहील. पैसा जर बँकेच्या बाहेर राहिला तर मनी मल्टिप्लाय कमी होतो. तर लक्षात ठेवा, पैशाचा पुरवठा कधी वाढेल किंवा जो मनी सप्लाय कधी वाढेल ज्याला किंवा आपण त्याला मनी मल्टिप्लायर म्हणतो कधी वाढेल, जर लोकांनी अधिक पैसे बँकेमध्ये ठेवले तर. कळलं. दुसरा CRR म्हणजे RBIने समजा CRR कमी केला तर RBIचा पैसा बँकेकडे येईल आणि बँकेकडे पैसा असला तर बँक तो अधिक लोकांना कर्जामध्ये देईल. कळलं. दुसरं SLR. आता SLR म्हणजे काय की बँकेला स्वतःकडे काहीतरी पैसे ठेवावा लागतो. जर SLR जर कमी झाला तर तेवढाच पैसा बँके लोकांना कर्ज म्हणून देऊ शकते. कळलं. आता याच्यावरच नाही का बघा इथे क्वेश्चन येऊन गेला बघा. हे बघा फॉलोइंग मला वाटतं आता 2020 आलेला क्वेश्चन बघा. फॉलोइंग आर द स्टेटमेंट रिगार्डिंग व्हॉट विल हॅपन इफ द पब्लिक प्रिफर टू होल्ड ए हाय प्रोपोर्शन ऑफ मनी इन टर्म्स ऑफ कॅश. क्वेश्चन दिसला म्हणजे मराठी सांगतो की काय होईल जर लोकांनी जास्तीत जास्त पैसा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. तर आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जर पैसा जर बँकेकडे गेला तरच मनी सप्लाय वाढतो. पैसा स्वतःकडे ठेवला तो बँकेकडे गेला नाही तर बँक त्याचं कोणाला कर्ज वगैरे देणार नाही, त्या पैशाचा काही वापर होणार नाही. पैसा जास्तीत जास्त वापर होणे म्हणजेच मनी मल्टिप्लायर होणं. आता याच्यामध्ये बघा व्हॅल्यू ऑफ मनी मल्टिप्लायर विल बी लो, बरोबर आहे.
कारण तो पैसा बँकेकडे जातच नाही ना, स्वतःकडे ठेवायला लागली. नंतर व्हॅल्यू ऑफ मनी मल्टिप्लाय विल बी हाय, हे चुकीचे. नंतर ॲबिलिटी ऑफ कमर्शियल बँक टू क्रिएट सेकंडरी डिपॉझिट विल बी हाय, नाही हे चुकीचे, कारण बँकेकडे पैसा नाही आला. ॲबिलिटी ऑफ कमर्शियल बँक टू क्रिएट सेकंडरी डिपॉझिट विल बी लो, हे बरोबर आहे. मग याचं ए आणि डी बरोबर आहे. तर ऑप्शनमध्ये बघा, हे बघा इथं 3 नंबर ए आणि डी ऑप्शन, कळलं, हे बरोबर आहे. म्हणजे बँकेकडे, समजलं कन्सेप्ट, ज्यावेळेस बँकेकडे जास्तीत जास्त पैसा येतो तेव्हाच तो मल्टिप्लाय होतो. आता दुसरा इथं आहे की आता मुद्रा गुणांक, दुसरा 2021ला क्वेश्चन आलेला आहे, साईडलाच दिसेल तुम्हाला. खालील मुद्रा गुणांक खालील मुख्य गुणवत्तेचा प्रभाव असतो. एक तर चलन गुणोत्तर, नंतर दुसरा मुदत ठेवी आणि डिपॉझिट ठेवी आणि राखीव. आता आपण इथं ज्यावेळेस डेफिनेशन पाहिली होती तर मी तुम्हाला सांगितलं होतं की चलन गुणोत्तर असो किंवा टर्म डिपॉझिट वगैरे, तर ह्या सगळ्यावरच नाही का मनी, म्हणजे जो मनीचा डिपॉझिट आहे किंवा जो मॉनिटरीचा बेस आहे तो सगळ्यावर डिपेंड राहतो, त्याच्यावर राखीव आवश्यकता वगैरे, त्याच्यावर ए बी सी वगैरे याचं तिन्ही उत्तर आहे. कळलं की जो पुरवठा सप्लाय ना, हे बघा इथं डेफिनेशन दिलेलं आहे आपण की जो बेस मनी ना तो सगळ्यात जास्त कव्हर करत जातो. नंतर आता पुरवठ्यात, आता बघा मनीचा जो आता पैसा, आता पैशाची आपण डेफिनेशन बघितली, याच्यानंतर आता मनी ना, मनी याच्यानंतर 2 कन्सेप्ट बघणार. एक तर मनी सप्लाय आणि मनी डिमांड. सप्लाय म्हणजे कसं, मनीचा पुरवठा M1 M2 M3 वगैरे नाही का, तो कशावर डिपेंड राहतो, कळलं. तर मनी सप्लाय, तर मनीचा 2 गोष्टीवर, एक तर सप्लाय पुरवठा, त्याच्या थिरीज काय येतात, आणि डिमांड मागणी काय याच्यावर. तर याच्यावर क्वेश्चन आतापर्यंत येत नव्हते, पण 2023ला याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे, म्हणून हा पण पोर्शन ॲडिशनल कव्हर करत आहोत. हा तुमच्या ट्रॅडिशनल सोर्समध्ये तुम्हाला सापडणार नाही. आता बघा पैशाच्या पुरवठ्याविषयी दृष्टिकोन, आता सप्लाय म्हणजे दृष्टिकोन. आता याच्यामध्ये नाही का 3-4 दृष्टिकोन आहेत. एक तर लक्षात ठेवा, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन काय होता पैशाचा. आता पारंपरिक दृष्टिकोन याच्यामध्ये नाही का विनिमयाचे एक्सचेंज, विनिमयाचे माध्यम म्हणजे एक्सचेंज, जो पैसा हे कार्य अधिक महत्त्वाचे मानण्यात आले होते. म्हणजे जेवढा जास्त पैसा एक्सचेंज वगैरे होईल ना त्याला अधिक महत्त्व देण्यात आलं होतं. म्हणजे यांनी काय केलं होतं माहिती का, पुरवठ्यात चलनी नोटा व चेकच्या माध्यमातून काढता येणारे मागणी ठेवीचाच समावेश करण्यात आला होता. कळलं. याच्यामध्ये काय केलं की याच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट वेळेत पैशाचा पुरवठा देशातील मध्यवर्ती बँकेने निर्माण केलेल्या एकूण चलनी नोटा व बँकेकडील मागणीची ठेवी या बेरज इतका असतो. म्हणजे काय, म्हणजे पुरवठा काय याच्यामध्ये लक्षात ठेवा, मध्यवर्ती बँकेने एकूण चलनी नोटा किती मध्यवर्ती बँकेने आणि बँकेकडील मागणी ठेवी किती, म्हणजेच त्या याचा काय होता, ट्रॅडिशनल अप्रोचनुसार पैशाचा पुरवठा त्याच्यावर ठरत होता. दुसरं काय केलं, मिल्टन आणि फ्रीडमनचा दृष्टिकोन. आता याला शिकागो स्कूल ऑफ दृष्टिकोन म्हणतात. आता यांनी थोडं ॲडिशनल दिलं बघा. याच्यानुसार काय की अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा आहे ना, हा चलनी नोटा, नाणी, परत बँकेकडील मागणी. आता हे ऑलरेडी ट्रॅडिशनलमध्ये त्यांनी ॲडिशनल काय केले, बँकेकडील मुदत ठेवी या 3 घटकावर डिपेंड राहतो. कळलं. तर यांनी आता डायरेक्ट विचारू शकतात की फ्रीडमन यांनी किती घटकावर वगैरे, तर लक्षात ठेवा 3 घटकावर त्यांनी पैशाचा पुरवठा सप्लाय दिलेला आहे. नंतर आता गुर्ले आणि शॉ दृष्टिकोन. आता यांनी काय केलं माहिती आहे का, थोडं वेगळा गेला हा ठिकाणी, आणि यांनी काय केलं, लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती विचारात घेतली आणि कळलं घेऊन त्यांनी त्याचे मत मांडले. म्हणजे काय, त्यांनी पैशाचा पुरवठा मोजताना काय केलं, त्यांनी चलनी नोटा मागणी ठेवीत आहे, परत बँकेकडील मुदत ठेवी ते ऑलरेडी बघितलं, परत त्यांनी समभाग प्लस बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडील ठेवी प्लस कर्ज रोखे याचा त्यांनी विचार होणे आवश्यक आहे. तर गुलशॉ यांनी काय केलं, पैशाचा पुरवठा दृष्टिकोन थोडा व्यापक वाटतो. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त गोष्टी कव्हर केल्या. कळलं. म्हणजे त्यांनी मुदत ठेवी असो, समभाग असो, बिगर बँकिंग म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल संस्थांकडील ठेवी, कर्ज रोखे वगैरे, म्हणजे त्यांनी जास्त कव्हर केले. म्हणजे पैशाचा पुरवठा म्हणजे पैसा काय काय. नंतर आता रॅडक्लिफ समितीनुसार बघा, यांनी काय केलं, पैशाचा दृष्टिकोन मोजताना काय केलं, पैशाचा पुरवठा हा रोखतेचा एक भाग असून लोकांच्या खर्च करण्याची प्रवृत्ती आणि वस्तूच्या किमतीचं पैशाचा पुरवठा निश्चित होतो. म्हणजे यांनी 2 गोष्टी सांगितल्या, एक तर लोक खर्च करण्याची प्रवृत्ती लोकांची, आणि दुसरं वस्तूच्या किमतीवरून. तर या 2 गोष्टीवरून पैशाचा पुरवठा ठरवतो. कळलं. रॅडक्लिफने 2 गोष्टी सांगितल्या, एक लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती आणि दुसरं वस्तूच्या किमतीवरून. दुसरं आता तिसरं आता शेवटचं पैसा पुरवठ्याची रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन. तर रिझर्व्ह बँक लक्षात ठेवा, वरचं काय, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवल्या याच्यामध्ये, पैशाचे त्यांनी विनिमयाचे माध्यम म्हणजे मिडियम एक्सचेंज आणि मूल्य संग्रह साधन हे 2 कार्य जास्त विचारात घेतलेली. आणि रिझर्व्ह बँकेने खाली बघा, खाली रिझर्व्ह बँकेने आपल्या पैशाचा दृष्टिकोन स्पष्ट करताना नाही गेला, आणि M1 M2 M3 वगैरे 4 अशा 4 संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. बघा इथे MCQ टाकलेलं मी की रिझर्व्ह बँकेने इंडियाने पैशाचे म्हणजे RBIने काय केले, पैशाचे पुरवठ्याचे वर्गीकरण डॅश डॅशमध्ये गटात केले. ते काय 4 गटामध्ये. कळलं. तर यामध्ये आतापर्यंत तरी क्वेश्चन आलेला नाही, पण याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्हाला रिवाइज करतो आणखी. ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये बघा फक्त काय की तो मागणी
आणि तो फक्त रिझर्व्ह बँक म्हणजे जी सेंट्रल बँक वगैरे ना त्यांनी एकूण चलनी नोटा किती आणि बँकेकडे ठेवी वगैरे किती या बेसिसवर होतं. मिल्टनचा फ्रेगमेंट हा 3 घटकावर अवलंबून होता. गुर्ले आणि शॉचा नाही का लोक खर्च वगैरे करण्याच्या प्रवृत्ती होता, तर रॅडक्लिफने त्याच्यावर गेला, पुढे गेला, खर्च करण्याची प्रवृत्ती प्लस वस्तूच्या किमती वगैरे या बेसिसवर गेला. आणि रिझर्व्ह बँकेने काय केले 1 2 3 4 असं म्हणजे 4 याच्यामध्ये डिवाइड केलेले. कळलं. आता पैशाची मागणी, आता आपण सप्लाय बघत होतो, आता डिमांड कशावर डिपेंड होतो लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2 गोष्टी, एक सनातनपंथीयचा दृष्टिकोन, याच्यामध्ये नाही का फिशर होता, फिशर एक सायंटिस्ट होता, त्यांनी काय केलं की विनिमयाचे माध्यम हेच पैशाचे महत्त्वाचे कार्य सांगितले, म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे पैशाकरिता मागणी केवळ पैशाकरिता मागणी नसते, तर ती विनिमय व्यवहार म्हणजे एखादा मीडियम ऑफ एक्सचेंज करण्यासाठी म्हणून पैशाची गरज भासते आणि त्यातून पैशाची मागणी होते. म्हणजे कळालं की पैशाची डिमांड कधी होते. फिशरचं काय म्हणणे, पैशाची डिमांड कशामुळे होते की ते मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. कळलं, मीडियम ऑफ एक्सचेंज. आता आधुनिक दृष्टिकोन आहे, केन्सीने यांनी काय केलं, पैशाचा थोडा आधुनिक म्हणजे मॉडिफाईड दृष्टिकोन मांडला. त्याचं काय म्हणणं होतं, पैशाचा फक्त मीडियम ऑफ एक्सचेंज नाही, तर त्यांनी मूल्य संचयन म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू करण्यासाठी वगैरे त्यांनी सांगितलं. नंतर पैशाकरिता मागणी म्हणजेच रोख रकमेकरिता मागणी किंवा रोकड पसंती होय, म्हणजे कॅश बॅलन्स वगैरे. म्हणजे पैशाकरिता मागणीसंबंधी आधुनिक दृष्टिकोनात रोकड पसंती दृष्टिकोन म्हणून जास्त ओळखला जातो केन्स थिअरी. आता केन्सने काय म्हणले की पैशाकरिता मागणी म्हणजेच रोख पैसा जवळ मागण्याकरिता मागणी होय. म्हणजे लोकांना कसं आहे की स्वतःकडे जास्त, आता याचं फिशर्स काय होतं, फक्त पैशाची मागणी कशामुळे की मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे तुम्हाला काहीतरी विनिमय करण्यासाठी आपल्याकडे पैशाची गरज आहे. पण केन्सने काय म्हणला की तेवढंच नाही, लोकांना पैसा स्वतःकडे ठेवायला आवडतो. कळलं. तर याच्यानुसार त्याने काय केलं आणि तो खर्च करण्यासाठी, कळलं, तर याच्यानुसार तो एक सोयीस्कर साधन म्हणून मग त्यांनी काय केलं, पैसे त्यांनी 3 हेतू दिले लोकांना. एक तर व्यवहार हेतू, म्हणजे प्राध्यापक AL डेनी काय म्हणले की पैसा कसं आहे माहिती आहे का, पैशाची मागणी व्यवहाराकरता पैसे का वापरतात, कारण त्याची मागणी सोय म्हणजे पैशाची मागणी सोयीस्कर आहे आणि त्याची एक निश्चितता, ह्या 2 गोष्टी असल्यामुळं. आणि पैसा दुसरं काय आहे की सर्व मान्य आणि त्याचे वाहन नेत आहे, म्हणजे पैसा आपण एक खिशात घालून कुठून पण घेऊन जाऊ शकतो. याच्यामुळे त्याचे व्यवहार हेतूसाठी तो सोपा आहे. कळलं. तर हे एक त्याचा दृष्टिकोन 3 हेतूतला पहिला हेतू. दुसरा होता तरतुदीसाठी. आता केसने दुसरं कारण काय सांगितलं, एखाद्या दिवस काय होतं की एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असली, अकस्मात कधी उद्भवणारी घटना वगैरे असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःकडे जवळ पैसा असला, कधी कधी दवाखान्यासाठी वगैरे इमर्जन्सीचे पैसे लागतो. आणि तिसरं सट्टेबाजीसाठी. कधी कधी काय होतं, व्यवहार बाजारातले व्याज जर असतात ना ते फिक्स नसतात, ते खालीवर वगैरे होतात. तर या व्याजदराचा फायदा घेऊन लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यावरून थोडेफार रिटर्न करतात. त्याच्यामधून थोडेफार पैसे काढवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सट्टेबाजी म्हणतो आपण त्याला. म्हणजे ह्या 3 गोष्टीसाठी, व्यवहार हेतू असो, तरतूद हेतू असो किंवा सट्टेबाजी असो, तर या 3 गोष्टीसाठी लोकांना पैशाची डिमांड असते. तर या वेळेस बघा 2023ला नेमकी याच्यावर क्वेश्चन येऊन घ्या. बघा आता खाली क्वेश्चन वाचतो मी. केन्सच्या मते कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते. बघा, व्यवहार हेतू, दक्षता हेतूच म्हणजे तरतुदीचा हेतू आणि दुसरं आहे सट्टेबाजीचा हेतू. कळलं. आता इथं बचत हेतू हा याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये 3 मध्ये नाही. कळलं. म्हणजे ऑप्शन काय याचं ABC म्हणजे 3 उत्तर आलं पाहिजे. आतापर्यंत बघा हा पोर्शन तुम्ही जरी पाहिलं तर ट्रॅडिशनल तुमचे कोणते सोर्स वापरायचे झाले, हा ट्रॅडिशनल सोर्समधून क्वेश्चन आलेला नाही. तर हा शिवाजी युनिव्हर्सिटी असो किंवा मग जे तेलुगू अकॅडमीचे बुक्स असो तिथून किंवा दत्त सिंद्रम, तर तिथून आपण हा कव्हर करण्याचा पोर्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यानंतर लक्षात ठेवा की क्वेश्चन याच्या आजूबाजूलाच येणार. तर याच्यानंतर आता सिलेबसचा बघा पुढचा पॉईंट, आता क्वांटिटी थेरी ऑफ मनी. बघा आता हा पण खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे, याच्यावर खूप सारे क्वेश्चन येऊन जातात. क्वांटिटी थेरी बघा, आता ते डेसले सरांच्या बुकमध्ये एक चार्ट दिला आहे, तोच मी जसं मांडलेला आहे. बघा आयर आणि फिशर यांनी काय केलं, MU = PT. आता मी एक्सप्लेन करतो, फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंतर अल्फ्रेड मार्शल, कारण हे फॉर्म्युला डायरेक्ट क्वेश्चन येतात जोड्यात वगैरे. M = KPT. नंतर रॉबर्टसन यांनी काय केलं, P = M/KT. नंतर आर्थर पिगो याच्यामध्ये P = KR/M आणि केन्स N = PK. आता कसं मी थोडं तुम्हाला सांगतो की लक्षात कसं ठेवायचं. बघा आता फॉर्म्युले हे बघा, फिशरचं तर फेमस आहे बघा, MU = PT, हे तर लक्षात राहील. आता बघा अल्फ्रेड मार्शल आणि अल्फ्रेड मार्शल याचे M = KPT, मार्शलचे KPT आहे लक्षात ठेवा. नंतर रॉबर्टसन आणि पिगो यांचे फॉर्म्युले बघा थोडेफार सेमच बघा. P = M/KT आणि इकडे बघा P = KR/M. इथं फक्त इनवर्स केलं आहे थोडं बघा. इकडे बघा रॉबर्टसन मध्ये M वर घेतलाय आणि KT खाली घेतलाय आणि आर्थर पिगो मध्ये काय केलं, M खाली घेतला आणि KR वर घेतलाय. आणि केन्सने याचे NPK असतं ना आपण नॉर्मल जे आपण फर्टिलायझर वगैरे यूज करतो तसं लक्षात ठेवा. केन्स आहे ना NPK आणि पूर्ण इकॉनॉमीला खत सप्लाय वगैरे देण्याचा प्रयत्न त्यांनीच केलेला आहे, खूप सारे थेरीज वगैरे मांडले तसं लक्षात ठेवा. केन्स NPK राहील लक्षात.
असं लक्षात जनरल लक्षात ठेवा. आयर फिशर लक्षात ठेवा की त्याचं एम इज इक्वल टू पीटी फॉर्म्युला असल्यासारखं. फक्त रॉबर्टसन आणि आर्थर पिगोचं एक थोडं उलट आहे एकमेकाचं, थोडं उलट एवढं लक्षात ठेवा. आणि अल्फ्रेड मार्शलचं ना एम इज इक्वल टू केपीटी. कळलं. आता याच्यात मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो की जास्त म्हणजे तुमच्या लक्षात राहील की पूर्ण थिरीज ना 2 याच्यामध्ये डिवाइड आहेत बघा. आता पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत, त्यालाच क्वांटिटी थिअरी ऑफ मनी म्हणतात, किंवा रोखे शिल्लक दृष्टिकोन, किंवा त्याला कॅश बॅलन्स अप्रोच म्हणतात, त्यालाच आपण कॅम्ब्रिज समीकरणे म्हणतो. आता जर पैशाचं जर क्वांटिटी थिअरी ऑफ मनी म्हणलं ना तर याच्यामध्ये फक्त एकच सायंटिस्ट आहे, आयर्विंग फिशर, आणि त्यांनी काय दिलेलं आहे एम इज इक्वल टू पी टी हेच समीकरण आहे. आता पी जरा बाजूला घेऊन तर एम व्ही आपण पी टी असं पण लिहू शकतो. तर याच्यावर बघा 2020ला क्वेश्चन आला बघा. आता अकॉर्डिंग टू फिशर्स क्वांटिटी थिअरी व्ही अल्फाबेट शोज द विच, म्हणजे फिशरच्या थिअरीनुसार व्ही अल्फाबेट काय दाखवतं. आता व्ही आहे ना तर लक्षात ठेवा पुढे येईल ते व्ही म्हणजे काय आहे ते व्हॅलॉसिटी ऑफ मनी ऑफ सर्क्युलेशन. इथं 3 नंबर राहिलेले व्हॅलॉसिटी ऑफ मनी ऑफ सर्क्युलेशन. आता हे पुढे सांगेन तुम्हाला, मी इथं लिहिलेलं नाही ते ॲक्च्युली, पण सांगतो मी पुढं ज्यावेळेस आपण थिअरी पाहते तर तो क्वेश्चन तिथून आलेला आहे. आता याच्यानंतर बघा आता इथं कॅश बॅलन्स अप्रोच, याच्यामध्ये नाही का 4 सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचे. एकतर प्राध्यापक मार्शल यांचं समीकरण आहे एम इज इक्वल टू केपीटी, यालाच एम इज इक्वल टू केपीआर किंवा केपीवाय पण लिहितात असं लक्षात ठेवा, कारण 2022ला याच्यामध्ये क्वेश्चन येऊन गेला. मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस एक सायंटिस्ट आपण पाहू. नंतर प्राध्यापक पिगू यांचं समीकरण आहे ते बघा पी इज इक्वल टू के आर अपॉन पी आहे. नंतर प्राध्यापक केन्से यांचं समीकरण आहे एनपीके, तुम्हाला सांगितलं ना मी एनपीके तसं लक्षात ठेवा. आणि रॉबर्टसन यांचं समीकरण आहे ते लक्षात ठेवा पी इज इक्वल टू एम अपॉन केटी. आता एक सायंटिस्ट पाहू म्हणजे तुमच्या ते समीकरणे पण लक्षात राहील. आता पहिलं आहे ते फिशरचं मुद्रा परिणाम सिद्धांत किंवा विनिमय व्यवहार दृष्टिकोन. आता प्राध्यापक जे आयर्विंग फिशर आहेत ना यांनी काय केलं 1911 मध्ये काही पुस्तक लिहिलं द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, म्हणजे मनीची पर्चेसिंग एखादी गोष्ट विकत घेण्याची जी पॉवर आहे त्याच्यावर पुस्तक लिहिलं. आणि या सिद्धांतानुसारच त्यांनी काय केलं एक फॉर्म्युला दिला एम इज इक्वल टू पीटी, म्हणजे एम म्हणजेच काय विधिग्रह पैशाचा किंवा एकूण मनी सप्लाय, एम म्हणजेच मनी सप्लाय, व्ही म्हणजे काय विधिग्रह पैशाचा भ्रमणवेग म्हणजे व्हॅलॉसिटी. आता आपण जस्ट वर बघितलं व्ही म्हणजे व्हॅलॉसिटी, म्हणजे पैशाच्या व्हॅलॉसिटीवर क्वेश्चन आला. आणि पी म्हणजे बघा त्याची सर्वसाधारण प्राइस लेवल म्हणजे किमतीवर. आणि टी म्हणजे बघा आर्थिक व्यवहाराची एकूण संख्या, त्यालाच पी इज इक्वल टू एम व्ही आपण टी असं पण लिहितात. आता जो पूर्ण सिद्धांत आहे फिशरचा त्यांनी काही ग्रहिते वगैरे धरून, आता फिशरच्या सिद्धांतानुसार आपल्याला कोणती गोष्ट कळाली लक्षात ठेवा. एकतर काय जर हे बघा आता एम इज इक्वल टू पी टी आहे, एम इज इक्वल टू पी म्हणजे एम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी आहे, म्हणजे ते जर पैशाची संख्या जर दुप्पट झाली तर किंमत पातळी ही दुप्पट वाढते. कळलं. तर ह्या बेसिसवर ते, आणि जर मूल्य तर पैशाचे मूल्य किंमत वाढली की पैशाचं मूल्य कमी होतं म्हणजे मूल्य दुपटीवर होतं. या उलट जर पैशाची संख्या जर कमी केली तर वस्तूची किंमत पातळीवर देखील निम्म्याने येते व पैशाचे मूल्य दुपटीने वाढते. कळलं. तर ह्या फिशरच्या सिद्धांतानुसार म्हणजे एम इज इक्वल टू पी टी हे आपल्याला कळतं. आणि त्यांनी काही ग्रहिते वगैरे धरून हे केले होते, ते ग्रहिते काही एवढे महत्त्वाचे नाही, ते नाही. फक्त इथं फिशरच्या सिद्धांताचं श्रेष्ठत्व काय हे महत्त्वाचं सगळ्यात. आता फिशरमुळे आपल्याला काय गोष्ट कळाली, एक तर कळालं की एम इज इक्वल टू पी टी, हे तर फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहील. आता एम इज इक्वल टू पी टी म्हणजे एम व्ही म्हणजे काय की मनी सप्लाय, म्हणजे मनी सप्लाय किती, आणि पीटी म्हणजे डिमांड. आता एक कळालं तुम्हाला एम व्ही म्हणजे मनी सप्लाय जर जास्त झाला तर इकॉनॉमीवर काय परिणाम होतो हे तुम्हाला कळत. आता बघा पैशाच्या संख्ये नियंत्रण ठेवणे आवश्यक असतं हे कळलं आपल्याला. आता हे जर नाही केलं तर किंमत वाढते. कळलं. कारण मनी आता एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, म्हणजे मनी जर सप्लाय वाढला तर प्राइस पण वाढतं. कळलं. त्याची म्हणजे किंमत वाढते. तर जसंच 1923 साली नाही का जर्मनीत झालं होतं की जिथं पैशाच्या सप्लायवर कंट्रोल ठेवला नाही त्याच्यामुळे खूप महागाई वाढ झाली होती. तर हे आपल्याला फिशरच्या सिद्धांतावरून ह्या गोष्टी लक्षात येतात. दुसरं आता पैशाची संख्या असो, त्याचं भ्रमण व्हॅलॉसिटी असो किंवा पैशाचे भ्रमणवेग असो, यासारख्या संकल्पना सुद्धा आपल्या फिशरच्या संकल्पनेतून सापडतात किंवा आपल्याला त्या समजून घेता येतात. आता केम्ब्रिज दृष्टिकोन, केम्ब्रिजला आपण रोख शिल्लक दृष्टिकोन किंवा कॅश बॅलन्स अप्रोच म्हणतो. आता केम्ब्रिज आणि फिशर ह्या दोघांमधले किंवा जो आपण हे बघितलेला आहे दृष्टिकोन कोणता नॉर्मल क्वांटिटी थिअरी, तर याच्यामध्ये डिफरन्स काय वगैरे तो पण मी ज्यावेळेस पूर्ण दोन्ही थिअरी आपल्या होतील ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की दोन थिअरीमध्ये डिफरन्स काय होता. आता केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणारे 4 विद्यार्थी होते बघा. एक तर मार्शल होता, पिगो होता, रॉबर्टसन होता, केन्स. यांनी काय केलं माहिती आहे का स्वतः समीकरणे मांडली आणि त्यांनी काय केलं पैशाच्या मूल्याविषयी नाही का दृष्टिकोन नाही का त्यांनी कॅश बॅलन्स म्हणजे लोकांकडे स्वतःकडे ठेवण्याचे जे पैसा स्वतःकडे ठेवण्याची जे मेथड आहे वगैरे त्या बेसिसवर किंवा स्वतःकडे पैसे ठेवल्यामुळे कसं इकॉनॉमीला जास्त बेनिफिट वगैरे होतो ह्या बेसिसवर त्यांनी इकॉनॉमीच्या थेरी मनीच्या थेरी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. आता कॅम्ब्रिज जो अर्थशास्त्रज्ञ यांनी आपल्या समीकरणातून काय केलं पैशाचं मूल्य संचयन म्हणजे स्टोअर व्हॅल्यूचं कार्य ना हे जास्त विचारात गेलं आणि आपल्या उत्पन्नाचं काही भाग लोक स्वतःकडे ठेवतात.
तर कशामुळे ठेवतात आपण ते ऑलरेडी बघितलं होतं की विनिमय करण्यासाठी, एक्सचेंजसाठी किंवा तरतुदीसाठी, काही आजारपण वगैरे काय असेल किंवा सट्टेबाजीसाठी वगैरे पाहिलं होतं. तर ह्या बेसिसवर त्यांनी केन्सनी काय केलं किंवा जे हे येतं केम्ब्रिज वगैरे यांनी एक्सप्लेन केलं. आता केम्ब्रिज समीकरण काही गृहीत धरली होती. एक तर काय केलं की व्यवहार हेतू किंवा तरतूद हेतू यामुळे पैशाची मागणी वाढते. म्हणजे या दोन्ही थेरीत ना की डिमांड कशामुळे, पैशामुळे. तर काय की लोकांना स्वतःकडे पैसे ठेवायसाठी असतो आणि त्यामुळे पैसे डिमांड वाढते. तर हे केम्ब्रिज समीकरणाने जास्त एक्सप्लेन केलं. लोकांची रोखता प्राधान्यवृत्ती म्हणजे पैसा, कॅश बॅलन्स म्हणजे स्वतःकडे कॅश असला पाहिजे हे ठेवण्याची टेंडन्सी, आणि लोकांची जी रोखता प्राधान्यवृत्ती वाढल्यास वस्तू किंवा म्हणजे लोकांनी जर लक्षात ठेवा स्वतःकडे पैसे ठेवण्याचे वाढवले, जर लोक स्वतःकडे जास्त पैसे ठेवायला लागले तर काय होईल की सेवांची मागणी वगैरे कमी होईल आणि त्यामुळे किमती कमी होतील. म्हणजे हे इकॉनॉमी कसं काम करते वगैरे किंवा डिमांड सप्लाय वगैरे काय हे बेसिसवर हे एक्सप्लेन करायचं केम्ब्रिज यांनी प्रयत्न केले. आता आपण पहिल्यांदा पाहूया प्राध्यापक मार्शल यांचे समीकरण. आता मार्शल होते ना, यांनी काय केलं आहे की यांच्या समीकरणात वाय म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न हे देशातील उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा म्हणजे टी त्यांची सरासरी किंमत यांच्या गुणा इतकीच असते. म्हणजे वाय इज इक्वल टू पीटी हे डॉक्टर मार्शल यांच्या समीकरण त्यांनी स्पष्टीकरणातून किमती घालून त्यांनी समीकरण आणण्याचा प्रयत्न केला. तर आता इथं नाही का त्यांनी काय केलं माहिती आहे का, एम इज इक्वल टू के वाय असतं नॉर्मली. म्हणजे एक ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एम इज इक्वल टू के वाय मध्येच त्यांनी काय केलं वाय इज इक्वल टू पीटीए म्हणजेच के पीटी आलं. कळालं. आता इथं लक्षात ठेवा ही एम के वाय ना, तर ही वाय म्हणजेच याला आर मध्ये पण लिहितात. एम के वाय आर म्हणजे वाय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किंवा आर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, एम के पी आर असं पण लिहू शकतो. आणि यालाच नाही काय बघा 2022 मध्ये क्वेश्चन येऊन गेला बघा वर दिलेला आहे. खालीलपैकी कोणते समीकरण हे चलन संख्या म्हणजेच सिद्धांताच्या रोखी शिल्लक म्हणजे कॅश बॅलन्स म्हणजे केम्ब्रिज थ्री दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतं. लक्षात ठेवा बघा 1 नंबरचा ऑप्शन आहे एम इज इक्वल टू केपीआर. कळालं. तर हा क्वेश्चन तिथून डायरेक्ट आलेला आहे. नंतर आता पुढचं बघा, आता यांनी देता नाही एम म्हणजेच आता एम इज इक्वल टू केपीटी याचा फॉर्म्युला आहे. एम म्हणजे पैशाचा पुरवठा म्हणजे एकूण पुरवठा किंवा एकूण पैसा किती, वाय म्हणजे त्याचं आपण वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न, आणि के म्हणजे लोकांची रोकड, लोक स्वतःजवळ किती पैसे ठेवतात वगैरे ह्या बेसिसवरच. आता असंच बघा रोखी शिल्लक दृष्टिकोन. आता 2023ला बघा सेम क्वेश्चन येऊन गेला एक वेगळा. आता रोखी शिल्लक दृष्टिकोन म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच समीकरणानुसार एम इज इक्वल टू के वाय किंवा के पी टी वाय. हे बघा इथं एम इज इक्वल टू के वाय. तर हे बघा इथं आलेलं. याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं की के हे अक्षर खालीलपैकी काय दर्शवतं. तर हे बघा के म्हणजे काय दर्शवते, लोकांची रोकड रक्कम किंवा जवळ पैसे जवळ बाळगण्याचा किंवा कॅश बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न, तर हे दर्शवतं. तर ह्या बेसिसवरच म्हणजे काय की 3 नंबरचं उत्तर यायचं काय की वास्तविक उत्पन्नाचा काही भाग जे लोक स्वतःकडे रोखी स्वरूपात बाळगू इच्छितात. कळलं. तर ह्या बेसिसवर आपल्याला पैसे हे कसे म्हणजे लोक डिमांड कशी वाढते की पैसे स्वतःकडे ठेवण्याची टेंडन्सी वाढते. तर हे 2023ला बघा त्यांनी फक्त विचारलं होतं के म्हणजे काय. कळालं. कॅश बॅलन्स म्हणजे स्वतःकडे पैसे ठेवण्याची टेंडन्सी. तसं मार्शलच्या मते काय आलं की अर्थव्यवस्थेत जर पैशाचा पुरवठा जर स्थिर असेल तर लोक स्वतःजवळ रोखी स्वरूपात पैसा बाळगण्याची प्रवृत्ती बदल झाल्याने किमती पातळीत सुद्धा बदल होतात. जर लोकांनी स्वतःकडे अधिक पैसे रोखा ठेवले तर वस्तूच्या किमती कमी होतात. कारण लोक जास्तीत जास्त पैसे ठेवले तर, आणि परिणामी काय होतं वस्तूच्या किमती कमी होऊन उत्पादनात नफा किंवा मग त्याचं गुंतवणूक उत्पादन किमती वगैरे याचे सगळे कमी होतात. कळालं. नंतर प्राध्यापक AC पिगो यांचे समीकरण. आता पिगो यांनी काय केलं माहिती आहे का, रोखी हा पण केम्ब्रिजचा स्टुडंट आहे. त्याने काय केलं पे इज इक्वल टू के आर अपॉन एम ह्यामध्येच पैशाचे म्हणजे पैशाची डिमांड कधी वाढते तर पी म्हणजेच काय पैशाचे मूल्य, नंतर आर म्हणजे कोणत्याही स्वरूपात विशिष्ट कालावधी एकूण वास्तविक उत्पन्न. तुम्हाला सांगितलं ना के आहे आर आणि वाय हे एक असल्यासारखेच त्याचं म्हणजे वरच्या फॉर्म्युलेत आपण पाहिलं. नंतर के म्हणजेच स्वतःकडे काही पैसे ठेवणं आणि एम म्हणजेच मनी सप्लाय. म्हणजे एकच आपल्याला प्राध्यापक पिगू यांच्या समीकरणातून एकच गोष्ट कळते की आता बघा इथं लक्षात ठेवलं त्यांनी कसं लक्षात ठेवलं बघा इथं पी इज इक्वल टू कसं आहे के आर अपॉन एम हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यातून एक गोष्ट कळलं आपल्याला की पैशाची शक्ती म्हणजे पी किंवा प्राइस व्हॅल्यू किंवा डिमांड तर कशावर डिपेंड आहे बघा के आणि आर. ही के आणि आर बघा हे काय आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल बघा पी इज इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के आणि पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर हे कळलं. आणि याचे व्यस्त दर्शन म्हणजे ते मनी सप्लायला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे पैशाच्या मूल्यांच्या किंवा डिमांड आहे याच्या बदलीचं स्पष्टीकरण करताना नाही का प्राध्यापक पिगो यांनी एम ऐवजी केवर जास्त भर दिल्याचं आहे. म्हणजे ते के वर घेतला ना त्याच्यामुळे केला जास्त डिमांड दिलंय असं म्हणणे. आता प्राध्यापक केन्स यांचं समीकरण बघा. आता प्राध्यापक केन्स यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी समीकरणात दोष
आता प्राध्यापकांनी काय पिगोच्या समीकरणात काही दोष आहेत असं वगैरे दाखवलं आणि स्वतःच एक नवीन समीकरण मांडलं. आता हे नवीन समीकरणास काय म्हणतात माहिती का, वास्तविक शिल्लक संख्यामन किंवा क्वांटिटी समीकरण असे म्हणतात. आता हा MCQ येऊ शकतो बघा, आतापर्यंत आलेला नाही की कोणत्या आता 3 सायंटिस्टपैकी कोणाच्या याच्याच समीकरणास वास्तविक शिल्लक संख्यामन किंवा क्वांटिटी समीकरण वगैरे असं म्हणतात. तर हे क्वेश्चन येऊ शकतो. त्याला केएनसी म्हणतात. त्यांनी काय तुम्हाला सांगितलं एन इज इक्वल टू PK म्हणजे NPK वगैरे असं म्हणू शकतो. एन म्हणजेच काय, एकूण चलन पुरवठा किती, P म्हणजे सर्वसाधारण किमती किती आणि K म्हणजे वास्तव शिल्लक किती. म्हणजे केएन्सनी काय केलं की भविष्य काळात लोक वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी पैसा जवळ बाळगतात असे गृहीत धरलं. म्हणून त्यांच्या समीकरणात केवळ उपभोग्य वस्तू विचारात घेण्यात आले. केन्सने काय सांगितलं की एकूण पैशाकरिता असणारी वस्तूची मागणी व सेवांची किंवा पैशाची जी वस्तू आणि सेवांची एकूण पुरवठ्यावर अवलंबून नसते. पैसा किती याच्यावर डिपेंड नसते, तर लोक स्वतःकडे किती पैसा ठेवतात यावर त्याची डिमांड डिपेंड आहे. जर लोक स्वतःकडे प्रवृत्ती जर तीव्र असेल, लोकांनी जास्त स्वतःकडे पैसे ठेवली तर काय होतं, वस्तू आणि सेवांची डिमांड कमी होती. तर ते हेच सगळ्यांनी एकच सेम सांगितलेलं आहे की स्वतःकडे पैसा जास्त ठेवला की त्याची डिमांड कमी होणार, कारण तो पैसा बाहेर जात नाही, लोक मग जास्त खर्च करत नाही. आता तसं त्यांनी सांगितलं होतं केनी. आता इथे बघा 2021ला क्वेश्चन आला बघा की जोड्याजोडामध्ये बघा शेजार दिलेले फिशर, मार्शल आणि पिगो आणि रॉबर्टसन आणि त्यांचे समीकरण दिले MKY P इज इक्वल टू M. आता हे त्यांनी हे केलेलं, पण ते M इज इक्वल टू PT वगैरे एक्सप्लेन केलेले. आणि M इज इक्वल टू M/KT आणि P इज इक्वल टू KR/M. तर लक्षात ठेवा, आपल्याला लक्षात दिले फिशरचं हे बघा, हेच असं आहे फिशरचं म्हणजे M इज इक्वल टू PT त्याच स्वरूपात येते. तर तेच थोडं असं वेगळं करून मांडलेलं इथं फिशरचं एक्सप्लेन. नंतर मार्शलचं बघा M इक्वल टू KY, तर हे समीकरण आहे. आणि पिगोचं इथं P इज इक्वल टू KR/M हे समीकरण. आणि रॉबर्टसन तर P इज इक्वल टू K/T. तर हे जोड्याजोडात, तर हे तुमच्या जेव्हा फॉर्म्युला लक्षात राहील त्यावेळेस जोड्याजोडात हा सोपा क्वेश्चन आहे. नंतर शेवटचं बघा आता रॉबर्टसनचं समीकरण. आता रॉबर्टसनने काय केलं माहिती आहे का, M इज इक्वल टू PKY किंवा P इज इक्वल टू M/KT. तर हे समीकरण दिले. आता P म्हणजे काय की वस्तूच्या किमती वगैरे काय असतात या किमती म्हणजे प्राइस लेवल. P म्हणजे प्राइस लेवल, M म्हणजे पैशाचं मूल्य किंवा M म्हणजे पैशाचा पुरवठा सप्लाय ऑफ मनी, आणि T म्हणजे काय एका वर्षात एकूण खरेदी केलेल्या वस्तू संख्येचा एकूण किती संख्या वगैरे केला ते, आणि K म्हणजे रोकड शिल्लक असण्यासाठी मागण्याचे एकूण म्हणजे चलन पुरवठ्यात असणारे एकूण किंवा स्वतःकडे शिल्लक रक्कम वगैरे. आता वरील उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की K आणि T आहे ना, त्यांनी काय केलंय थोडे स्थिर मानल्यास, चलन पुरवठा जर वाढल्यास म्हणजे K आणि T जर त्यांनी स्थिर केले तर त्यांचं काय चलन पुरवठा P जर वाढलं तर म्हणजे P किंवा चलन पुरवठा म्हणजे M जर वाढलं तर P म्हणजे प्राइस पण वाढते. या उलट वरती हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेले. तर मला असं वाटतं की आतापर्यंत आपण नाही का पूर्ण म्हणजे बेसिक इकॉनॉमी मध्ये नाही का मनी टॉपिक घेतलेला आहे, त्याची डेफिनेशन पाहिली मनीची, नंतर मनीचे फंक्शन बघितले, नंतर मनी मल्टिप्लायर बघितला, मनी सप्लाय बघितला, मनी सप्लायरचे वेगवेगळे हे पाहिले आपण म्हणजे M1, M2, M3, M4 वगैरे पाहिले. नंतर आपण काही मनीच्या थिअरी बघितल्या की मनीच्या सप्लायच्या काही थिअरी त्या आणि मनीच्या डिमांडच्या काही थिअरी त्या कळलं. आणि डिमांडच्या थिअरीवर पण 2 पाहिले, एक तर प्राध्यापक फिशर आणि बाकी हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे 4 थिंकर वगैरे पाहिले आणि यांचे फॉर्म्युले वगैरे आपण पाहिले होते. तर या बेसिसवरच की याच्या अराउंडच मनीवर जास्तीत जास्त क्वेश्चन येतात आणि याच्या बाहेर काय क्वेश्चन जाणार नाहीत कधी, कारण हे आपण पूर्ण YCMU, शिवाजी युनिव्हर्सिटी आणि जे ट्रॅडिशनल सोर्सेस पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर मला असं वाटतं की आपण इथं थांबू आणि पुढचं आहे ना बाकीचं पोर्शन आपण नेक्स्ट याच्या टॉपिकमध्ये कव्हर करू की जेणेकरून की फिशर आणि केम्ब्रिज याच्यामध्ये दोघांमध्ये काय डिफरन्स वगैरे होता, थिअरीमध्ये त्यांचा अप्रोच काय होता, त्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. फक्त एकच की आता आपण बॅच लॉन्च करतोय, आता फीस तर खूप आपण माफक दराचं ठेवणार आहेत. फक्त एक असं आता नॉर्मल लोकांची अशी टेंडन्सी असते की फीस कमी म्हणजे की क्वालिटी वगैरे काही डाऊन असेल का वगैरे, असं काही नाही. कारण मार्केटमध्ये आपण नवीन येतं आणि आपला पर्पज आहे की एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जावा, आपलं कंटेंट जावा, कारण जेणेकरून मला माहिती आहे की याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला. आणि आता आज हा प्री आणि मेन्स हा दोन्ही कॉमन टॉपिक घेतला, पण याच्यानंतर जे पुढचे टॉपिक ना काही दिवस आपण मेन्ससाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक ते घेऊ आणि नंतर मग प्री आणि मेन्सला जे ओव्हरलॅपिंग टॉपिक आहे ते घेऊ, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पण प्रिलिम जवळ आल्यानंतर थोडं बर्डन वगैरे येणार नाही. चल, थँक्यू. प्लीज आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना वगैरे त्यांना पण सांगा आणि सर्वांसोबत शेअर करा. चलो, थँक्यू फ्रेंड्स.